रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे बुधवारी मध्यरात्री जुन्या वादातून तरुणाचा तलवारीनं सपासप वार करून खून केला. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यात एकच खळबळ उडाली. तरुणाचा खून केल्यानंतर संशयित आरोपी रक्तानं माखलेली तलवार घेऊन पोलीस ठाण्यात हजर झाला. वडवाळी तालुका खंडाळा येथील अमर उर्फ चंदू शांताराम कोंढाळकर वय वर्ष 22 असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. पूर्व वैमनस्याचा राग मनात धरून एका 19 वर्षीय मुलानं 22 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून केल्याच्या घटनेनं सातारा हादरलाय. एखाद्याची हत्या करण्यापर्यंत नेमकं प्रकरण काय झालं असेल याचा आता पोलीस यंत्रणा तपास करतेय. या प्रकरणातील संशयित आरोपी तेजस महेंद्र निगडे वय वर्ष 19 यानं अमर उर्फ चंदूची तलवारीनं सपासप वार करून हत्या केल्यानंतर स्वतः ती रक्तानं माखलेली तलवार घेऊन पोलीस स्टेशन गाठलं. त्याचा असा अवतार पाहून पोलीसही काही वेळाकरता अवाक झाले. शिरवळ तालुका खंडाळा गावच्या हद्दीत जुन्या औद्योगिक वसाहतीमधील काल रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास एका कंपनीलगत असणाऱ्या चौकात युवकाचा तलवारीनं सपासप वार करीत खून करण्यात आला. पूर्वीच्या भांडणातून ही घटना घडली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन शिरवळ पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतलंय. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यासह भोर तालुक्यात खळबळ उडाली. खंडाळा तालुक्यातील वडवाळी येथील अमर उर्फ चंदू शांताराम कोंढाळकर वय वर्ष 22 असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर भोर तालुक्यातील गुणंद येथील तेजस महेंद्र निगडे वय वर्ष 19 असं खून करणाऱ्या संशयित आरोपीचं नाव आहे.